नमस्कार शेतकरी मित्रांनो. सध्या मुंडे साहेब FDA खात्यावर आल्यापासून सध्या महाराष्ट्रभर धुमाकूळ होत आहे. संपूर्ण भेसळीचं दूध फेकून दिलं जात आहे. आपण आज बनवणार आहोत 7.5 लिटर दुधापासून किती किलो खावा पडतो व हे भेसळखोर जे सध्या महाराष्ट्रभर भेसळ करत आहेत, खरंच त्यांना भेसळ करण्याची गरज आहे का? सध्या साधारणपणे दुधाचे भाव शेतकऱ्याकडून खरेदीसाठी 38 ते 40 रुपये दरम्यान आहेत. आपण आज 7.5 लिटर दुधापासून खावा किती किलो बनणार आहोत हे बघणार आहोत. म्हणजे तुमच्या लक्षात येईल खरंच भेसळ करण्याची गरज आहे का. व तुम्ही जे दूध खातात, समजा शहरी जे लोक खातायत ना, ते दूध ते अत्यंत भेसळीचं आहे. जरी भविष्यात दुधाचे भाव वाढले तर ध्यानात ठेवा, तुम्ही जे भेसळीचं दूध खात होते त्याच्यापासून तरी तुम्ही वाचता. दररोज 1 लिटर दूध घेण्याऐवजी अर्धा लिटर घ्या, पण ते स्वच्छ आणि चांगले घ्या. त्याच्यामुळे तुम्ही आता मी तुम्हाला याच्यानंतर आहे ना हे दाखवणार आहे काय 7.5 लिटर पासून किती किलो खावा बनला, एक किलोला साधारणपणे किती बनला खावा. हे आपल्या घरच्या गाईचं HF गाईचं दूध आहे. त्याच्यामुळं असं काही नाही का आपण विकत दूध आणलेलं आहे, हे घरचं शुद्ध दूध आहे. आणि याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं दूध, कारण त्याच्यामध्ये कसं आहे, ही गाय हिला व्यायलेले बरेच दिवस झाले आहेत. त्याच्यामुळे समजा जर ताजी गाय व्यायलेली असली, 1-2 महिने झाले असले, तर तिच्यात फॅटचं किंवा प्रोटीनचं प्रमाण कमी जास्त प्रमाणात असतं. ह्या गाईला येऊन बरेच दिवस झाले आहेत, त्याच्यामुळे हिच्यात समजा जास्त पण खावा होऊ शकतो. हे फक्त तुम्हाला एक अंदाज म्हणून ऍव्हरेज साठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. याच्यानंतर मी तुम्हाला किती किलो खावा बनला हे सांगन आणि हे बनवण्यासाठी किती वेळ लागला साधारणपणे व आपला खर्च किती आला. काही भेसळ करणारे लोक काय करतात, त्याच्यामध्ये लिंबू टाकतात किंवा सोडा टाकतात, त्याने लवकर खावा बनतो. तर ती भेसळ तुम्हाला जवळ खायची असेल खाव्यामध्ये, तर तुम्हाला काय करावं लागेल, खाव्याची घेतल्यानंतर चव घ्यायची. कोणत्याही प्रकारचा वास आला, त्या डिटर्जंटची भेसळ असू शकते किंवा मग चव वेगळी लागली, आंबट लागली, तर त्याच्यामध्ये कदाचित लिंबू सोडा असंही काही भेसळखोर करतात. याच्यानंतर आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत ज्यामध्ये आपण 1 लिटर पासून किती पनीर बनतं अंदाजे याचा व्हिडिओ आहे. हे बघा, अशा पद्धतीने हलवत राहायचं जेणेकरून याच्यात पाण्याचं प्रमाण कमी होऊन शेवटी खावा बनणार आहे. हे बघा, कंटिन्युअस हलायचं, काही घेणं नको. हा आमचा कॅमेरामॅन आहे, अजिबात घेते जीप कापून लोक. गौरी तिकडे बघ, तिकडे बघ. आमची तकलीफ पूर काय आहे. बस बस.